काँग्रेसने 10 वर्षांची सत्ता खेचून आणली. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साक्री शहरात फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. नंदुरबार लोकसभेच्या निकालाची उत्सुकता नंदुरबार जिल्ह्यासह साक्री तालुक्याला होती व आज तो दिवस उगवलाच. ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा 1,90,388 मतांनी निवडून आल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. डॉक्टर हिना गावित यांचा पराभव करत काँग्रेसची 10 वर्षापासून गेलेली सत्ता खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले आहे. आजचा हा विजय स्वर्गीय माणिकराव दादा यांना समर्पित करतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी दिली. गोवाल पाडवी यांना विजयी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी जोमाने कामाला लागली होती. इतकेच नव्हे तर साक्री तालुक्यातील काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी एक एक गाव पिंजून काढला होता. साक्री शहराचे विकास पुरुष ज्ञानेश्वर नागरेसह नगरसेवक सुमित नागरे यांच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली होती. गोवाल पाडवींना साक्री शहरातून व तालुक्यातून अधिक मताधिक्याने निवडून आणण्यास मोलाचा वाटा आहे. अब की बार गोवाल पाडवी खासदार अशा घोषणांनी साक्री शहर दणाणून गेले व फटाक्यांच्या आतिषबाजीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. काँग्रेसने काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल के पाडवी हे महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने 1,90,000पेक्षा जास्त मतांनी विजयी घोषित झालेले आहेत. आणि या नंदुरबार लोकसभामध्ये साक्री विधानसभा मतदारसंघ येतो. 2014ला सुद्धा हा मतदारसंघामध्ये 10,000 मतांनी काँग्रेस हे आघाडीवर होतं. 2019मध्ये सुद्धा साक्री तालुका हा 9,000 मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान जास्त होतं. आणि यावेळेस 52,000 मताधिक्य साक्री तालुक्यातून गोवाल पाडवी यांना काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले आहेत. हे साक्री तालुक्यातील सर्व आमचे काँग्रेसचे सगळे नेते मंडळी, पदाधिकारी, आमचे इंडिया आघाडीचे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब यांचा पक्ष आणि मित्र पक्ष या सगळ्यांनी साक्री तालुक्यामध्ये पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये 1 नंबर मताने गोवाल पाडवी साहेब निवडून आलेले आहेत. हा विजय सगळ्यात जनतेचा आहे आणि जनशक्तीचा हा विजय आहे, हा जनतेचा विजय आहे. गेल्या 10 वर्षाची सत्ता तुम्ही खेचून आणली, त्याबद्दल काय सांगणार? हे खेचून आणलं याचं श्रेय सगळे मतदार जनतेचं आहे, आमच्या सगळ्या एकजुटीचा आहे. तर स्वर्गीय माणिकराव दादा यांना हा विजय तुम्ही देणार का? माणिकराव दादा यांना अर्पण केलेला आहे, समर्पित करतो आहे. त्यांच्या आत्म्याला आज शांती मिळेल की त्यांचा 9 वेळा निवडून आलेला हा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात मिळाल्याने त्यांना स्वर्गामध्ये निश्चित आनंद माणिकराव दादा झालेला असेल.